स्लाईडला काय बोलतात? चटाई स्लाईड. तो बघा स्पायडरमॅन सारखा चालत जात आहे पुढे. त्याची मिसळची टेस्ट वगैरे पण खूप छान आहे. थोडी तिखट आहे पण छान आहे. पण तो बघा समोर बघा पोरा अडकला तो मध्ये. मित्रांनो, हा माझा ना फर्स्ट ब्लॉग आहे आणि हा पहिल्यांदा आम्ही ब्लॉग टाकला. मी आलो आहे विरारमध्ये विसावा रिसॉर्ट आणि तुम्हाला आतमधलं मी सगळं दाखवणार आहे. तिकीट काउंटर वगैरे कुठल्या साईडला आहे आणि हे तुम्ही समोर बघू शकता. हा विसावा रिसॉर्ट आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन पण दाखवतो आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की याच्या स्लाईड्स कशा आहेत आणि यांचं जेवण वगैरे नाश्ता सकाळचा तो कसा असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इथे यायला पाहिजे की नाही ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि वेगवेगळे स्लाईड्स आहेत, खूप सारे स्लाईड आहेत की त्याचं मला नाव वगैरे काय माहिती नाही. तर मला समजलं की तुम्हाला या ब्लॉगमध्ये त्यांची नावं सांगतो आणि तुम्हाला बघायला भेटेल. समोर तुम्ही तो बघताय तो विसावा रिसॉर्ट आहे आणि आता आपण एंट्री करतो. अगोदरच एंट्री वगैरे तुम्हाला करून घेतलं आहे आणि बँड वगैरे घेतले आणि इकडे समोरच आहे ना तुम्हाला समोर दाखवतो. समोर हे तिकीट काउंटर आहे. इकडून तुम्ही तिकीट वगैरे घेऊन किंवा अगोदर बुक करू शकता तुम्ही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्या खाली तुम्हाला नंबर वगैरे पण देऊन देतो. अगोदर जास्त जण येत असेल तर इकडून अगोदरच बुक वगैरे करून ठेवा म्हणजे तुम्हाला पण बरं पडेल. हे बघा गर्दी बघा किती. सॅटर्डे संडे असतो ना त्या खूप गर्दीच असते या रिसॉर्टमध्ये. आणि हा समोर आहे तो एंट्री गेट आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी हातातला बँड दाखवायला लागेल तेव्हा ते तुम्हाला आतमध्ये एंट्री देतात. जर तुमच्याकडे बँड वगैरे नसणार ना तर ते आतमध्ये एंट्री नाही देत. तर त्याच्यासाठी तुम्ही बँड वगैरे घालून मग आतमध्ये जाऊ शकतो आणि परत तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुम्ही बाहेर पण परत येऊ शकतो. असं आहे. इकडे समोर तुम्ही बघू शकता लहान लहान मुलं बघा कधी खेळतात पाण्यामध्ये. हा एंट्री गेट आहे हा इकडचा. तुम्हाला बँड कंपल्सरी आहे. जर नसेल पडला वगैरे असेल तर तुम्हाला परत एंट्री ते लोक देणार नाही आतमध्ये. म्हणून हे लक्षात ठेवा की तो बँड आहे ना तुम्ही हरवू नका म्हणजे नीट जपून ठेवा तो. आणि हे तुम्ही बघू शकता इकडे समोर चटाई स्लाईड बोलतो त्याला. ते मेट स्लाईड आहे पण आम्ही आमच्या भाषेमध्ये चटाई स्लाईड बोलतो. आणि इकडे खाली इकडे रिसॉर्टच्या खाली आहे ना इकडे रूम वगैरे तुम्ही बुक केला असेल ना तर इकडे खाली दुकान आहे इकडे रिसॉर्टच्या वगैरे. तर तुम्हाला काय पाणी वगैरे काय पाहिजे असेल तर इकडे तुम्हाला भेटणार ते. आणि या साईडला सगळं ते नाश्ता वगैरे जेवण वगैरे या साईडला भेटते. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही जात आहे रूममध्ये. हा बघा हा रूम घेतला आहे आणि रूमची क्वालिटी चांगली आहे. तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे की रूमचे म्हणजे रूम कसा आहे वगैरे ते तुम्हाला बघायला भेटेल. हा बघा एवढा रूम बघा केवढा मोठा आहे. वरती पंखा वगैरे. हा नॉन AC रूम आहे आणि 2 बाथरूम आहे. बघू शकता इकडे आता नाश्ता करायला आलो आहे आम्ही. तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये की इकडचा नाश्ता वगैरे कसा असतो त्याची टेस्ट कशी आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. हे बघा इकडे मोठी माणसं नाश्ता करायला बसलेत अगोदरच. लाईन बघा नाश्ता. तर मित्रांनो मी इकडे नाश्ता करत आहे. तुम्ही समोर बघू शकता सगळे बसले नाश्ता करायला.
आणि कसं आहे दीपक? हा दीपक, टेस्ट कशी आहे? आणि या लोकांना आवडलं आहे, बोलतात की टेस्ट चांगली आहे त्याचं. मी पण आता टेस्ट करून बघतो कसं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो मी टेस्ट वगैरे कशी आहे ते. मिसळची टेस्ट वगैरे पण खूप छान आहे. थोडी तिखट आहे पण छान आहे. पण गेल्या टायमाला मी रिसोर्टला गेलो ना गोव्याला, तर ती टेस्ट एवढी खास नव्हती. तेवढं मटाने पण कडक होते, जास्त शिजलेलं पण होतं. आणि आम्ही टेस्ट वगैरे पण खूप छान आहे. आणि यांचे पोहे पण खाऊन बघितले, एकदम सॉफ्ट आहेत पोहे वगैरे पण. मित्रांनो, हा आहे विसव बर्फाचा बेपूल आहे. त्याचा हा खूप डीप आहे. तुम्ही तर त्याच्या पुढे गेलात ना, त्याच्या पुढे खूप डीप आहे तो. त्याच्या पुढे जर ज्यांना पोहा वगैरेला येत असेल ना, त्याला पण जावा. आणि तुम्ही त्या साईडला मला इकडे दाखवतो. या साईड इथपर्यंत तुम्ही जाणार ना, तर इकडे जास्त डीप नाही. पण या साईडला खूप लाटा वगैरे येतात. म्हणजे ते वेवपूलचं ते हे असतं ना, लाट वगैरे येते, ते खूप डीप आहे या साईडला. त्यामुळे ती नाका वगैरे मध्ये पाणी वगैरे जातं. त्याच्यामुळे ज्यांना जमत असेल ते लोक जाऊ शकतात पुढे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इकडे ना, या साईडला तुम्ही जाणार ना, या साईडला खूप डीप आहे. आणि तो त्याचा जो वेव येतो ना त्या पाण्याचा, तो बघणं ना एकदम खूप डेंजर आहे. ज्या लोकांना जमत आहे ना त्या लोकांनीच या. आणि त्या साईडला बघा हे गार्ड आहेत विसवा रिसॉर्टचे. तर ते लोकांना त्यांचं आहे ना सगळ्यांमध्ये लक्ष असतं. कोण जास्त पाण्यामध्ये डीप वगैरे जात असेल ना, त्यांना असं वाटतं की कोण जास्त डीपमध्ये जात आहे किंवा कोण असं म्हणजे जास्त पाण्या वगैरेमध्ये जात आहे, ते त्या लोकांना सांगतात आणि त्या लोकांना ते अलर्ट करतात. नाही यूट्यूबवर. आणि ते कोण वगैरे कोण जास्त ना डीपवरती जात असेल ना, तर त्या लोकांना अलर्ट करतात की तुम्ही जास्त डीपवरती जाऊ नका. आता मी मित्रांनो आलो आहे तुम्ही बघू शकता खूप भारी होता. 90 डिग्री एकदम एक नंबर होता. काय आता इथे या. खूप भारी आहे, एकदम मजा येते. अरे बाय हे भारी आहे एकदम. हा जा एक राईट कर, एक मस्त कर, एकदम जोरात जा आता. अरे ह्या स्लाईडला काय बोलतात? चटाई स्लाईड. चटाई स्लाईड बोलतात, काय बोलतात? हा बघा, हा पोरगा कसं पाहतो. तो बघा समोर पोरगा अडकला. तो बघा अडकला. तो बघा स्पायडरमॅन सारखा चालत जात आहे पुढे. वजन जास्त असलं ना की ते बरोबर जातं पुढे. हे बघा, हे तिघं गेले बघा कसे गेले तेव्हा तिघं पण. हो बापरे.
हा तुम्ही बघू शकता हा रेन डान्स आहे. इकडे यूट्यूबमध्ये इकडे खूप मजा येते या रेन डान्समध्ये नाचल्या वेळेला. तुम्ही समोर बघू शकता तुम्ही लोक तेव्हा कसे नाचताय सगळे लोक. हे बघा तुम्ही बघू शकता समोर रेन डान्समध्ये किती मजा करतात. रेन डान्समध्ये नाचायची वेगळीच मजा आहे.
आतमध्ये बघा किती सगळे लोक बघा किती मजा करतात. सगळे लहान पोरं पण आहेत आणि मोठी माणसं पण आहेत. इकडे तुम्ही बघा सगळं थोडे थोडे लहान पोरं पण आहेत आणि इकडे मोठी मोठी माणसं पण आहेत. बघा तिकडे पण लहान पोरं आहेत आणि हा बाबू बघा तिकडे तो पण थोडं मजा करतो एकदम खुश आहे आणि एकदम किती मजा करतो. काय बाबू कसं आहे मजा येते तर एकदम एन्जॉय करतो तो पण. तुम्ही समोर बघू शकता किती एन्जॉय करताय सगळ्या लोक आणि खूप रेंटातमध्ये ना एक वेगळी मजा आहे. नाश्ता वगैरेची ना एकदम मजा येते. मित्रांनो हे बर्फवारीचं दुपारचं जेवण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे ह्या साईडला लोणचं आहे आणि ते सलाड आहे, दूध चपाती आहे आणि हा भात आहे आणि ही डाळ आहे आणि ही पनीरची भाजी आहे आणि हा बटाट्याची भाजी आणि हा शिरा आहे. हे चिकनचा रस्साने चिकन आहे आणि याच्यामध्ये चिकन ग्रेव्ही आहे. यांची टेस्ट आहे ना खूप चांगली टेस्ट आहे. हे टेस्ट करून बघितलं ते थोडा खाऊन बघितलं टेस्ट. अजून पण मी आता जेवतोच आहे. थोडा टेस्ट करून मला खूप चांगली टेस्ट आहे इथे. कसं वाटलं जेवण? सगळं खाल्लं राईस वगैरे चपाती आणि हे बघू इकडे सगळे बसले आहेत जेवायला आणि सगळे फॅमिली अर्धे कोणतरी इकडे तिकडे गेलेत घ्यायला. आणि स्पेस खूप मोठा आहे मध्ये. म्हणजे तुम्हाला मी एकदा पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की केवढा स्पेस आहे करून. हे बघा हे लोक पण इकडे जेवायला बसले आहेत. कसं वाटलं जेवण तुम्हाला? कसं वाटलं जेवण? खूप छान आहे. तुम्हाला कसं वाटलं दादा जेवण? म्हणजे जे काय असेल ते खरं खरं सांगू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. हां ते तर मला पण असं वाटलं कारण पाण्याची सोय वगैरे थोडीफार कमी आहे पण ठीक आहे. तरी पण मला पण असं वाटलं दादा कारण की पाण्या वगैरेची सोय थोडी कमी आहे पण ठीक आहे. जेवण वगैरे तुम्हाला कसं वाटलं? छान आहे ना. हे लोक बघा तुम्ही समोर बघत आहे बघा लहान बरोबर मजा करतात. हे बघा जाते आता आतमध्ये त्याची राईट बघा. अडकला तो मध्ये.
हा काढला आली. चला हे लहान पोरांनो बाहेर या पाण्यातून. हे बघा हे तुम्ही समोर बघताय हे सगळे लहान पोर आहेत. त्यांना अजून पाण्यामध्ये राहायचं आहे, बाहेरच नाही येत आहे बघा. हे बघा ही सगळी लहान लहान पोर आहेत.